श्री स्वामी समर्थ. तुम्हाला तर माहीतच आहे की नवरात्री उत्सव सुरुवात झाली आहे. नवरात्री उत्सवामध्ये देवीला कुंकुमार्चन कसे करावे, कधी करावे, दिवा अखंड तेवत राहण्यासाठी काय करावे, नवरात्रात काय करावे, काय करू नये, तसेच आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंकुमार्चन नवरात्रीत कधी आणि कसे करावे? कुंकुमार्चन म्हणजे तरी काय? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक. काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र आणि जागर होणे आवश्यक आहे. देवीचा जप करत करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे किंवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे किंवा कुंकुमार्चन करताना श्रीसुक्ताचा पाठ 15 वेळा करावा. 16व्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुती म्हणावी, म्हणजे श्रीसूक्ताचे एक आवर्तन झाले असे मानले जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी कुठल्याही दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुठला वार असेल त्या दिवशी कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन कसे करावे हे पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये या कोणत्या 6 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये. नवरात्रात मांसाहार चुकूनही करू नये. याशिवाय कांदा, लसूण यांचे सेवनही करणे टाळावे. दुसरं म्हणजे दुर्गा देवीच्या पूजेनंतर न विसरता आरती करावी. तिसरं आहे आरती करताना धूप लावावा. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. चौथं म्हणजे नवरात्रीमध्ये जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरू नये. नवीन मूर्ती बसवायला हरकत नाही. 5वं म्हणजे जे लोक नवरात्रीत उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुम्ही केलेला उपवास फलश्रुत होत नाही. 6वं म्हणजे 9 दिवसात नखे कापणे, केसे कापणे, दाढी करणे इत्यादी कृती टाळाव्यात. नवरात्रीमध्ये देवीला अखंड दिवा तेवत ठेवावा. पण हा दिवा अखंड कसा राहील, कसा लावावा? तर दिवा लावताना मनात नेहमी संकल्प करा. दिवा कधीही खाली ठेवायचा नाही. एका पाटावर नवीन वस्त्र टाकून त्यावर आपला हा दिवा ठेवायचा आहे. साध्या किंवा हळद कुंकू मिश्रित तांदळात अष्टदल कमल काढून त्यावर हळदी कुंकू वाहून आपला हा अखंड तेवत राहणारा दिवा त्यावर ठेवायचा आहे. दिव्याची वात मोठी असावी. दिवा मोठा आणि खोलगट असावा. सकाळ संध्याकाळ दिव्यात तेल घालायचे. 2 वाती एकत्र करून एक वात बनवून ही वात दिव्यामध्ये लावावी. त्यानंतर तुपाचा, तिळाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही अखंड तेवण्यासाठी लावू शकता. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये काही गोष्टी करणे वर्ज्य आहे आणि काय करावे आणि काय करू नये हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. तर नवरात्रामध्ये माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग समृद्धी, नशीब, शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरात्री दरम्यान माता दुर्गेला लाल फुले अर्पण करावी आणि लाल रंगाची चुनरी किंवा लाल साडी देखील अर्पण करावी. नवरात्रीच्या दिवसामध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते. या दानाचे फळ आपल्याला प्रचंड मिळते. नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करावा आणि ध्यान करावे. दुर्गा मातेकडे अखंड सौभाग्यासाठी आणि अखंड समृद्धीसाठी प्रार्थना करावी. नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नये, कारण त्यावेळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. नवरात्रीच्या 9 दिवसात चुकूनही मांसाहार आणि मद्यपान करू नका. नवरात्रीच्या काळात कोणाशीही वादविवाद, अपशब्द बोलू नका. नवरात्रीमध्ये आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. तर ते उपाय कोणते आहेत? तर पहिला उपाय आहे नवरात्रीत उपवास ठेवा. अखंड दिवा लावा. माँ दुर्गाला फुले अर्पण करा.
लाल आसनावर बसून दुर्गा मातेची पूजा करा. चमेलीच्या तेलाच्या दिव्यात 2 अखंड लवंगा लावा आणि हनुमानजीच्या चित्रासमोर त्या ठेवा. तिसरा उपाय म्हणजे दुर्गा चालिसा आणि हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करा. या 9 दिवसामध्ये दुर्गा चालिसाचा पाठ केल्यास याचे सुंदर अनुभव येतात. चौथा उपाय आहे, एका छोट्या पिवळ्या कापडात लवंगाची जोडी बांधून घराच्या एका कोपऱ्यात लटकवा किंवा पैशाच्या पेटीत ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.